हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। लिपिक कृषी सहाय्यक पदासाठी भरती निघालेली आहे। वेतन 19,900 ते 67,000 असणार आहे, म्हणजे 67,000 पर्यंत असणार आहे। वय बघा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि फ्रेशर्ससुद्धा इथे अप्लाय करू शकता। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथनं ही रत्नागिरी दापोलीवरनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे। तर बघा, या विद्यापीठांतर्गत कार्यान्वित असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास अर्थसहाय्यक व बळकटीकरण योजनेमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील दिलेल्या तपशिलाप्रमाणे पदे भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून दिनांक 16 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे। तर ही कंत्राटी भरती असणार आहे। बघा, पदाचे नाव संशोधन सहयोगी असणार आहे। पदाची संख्या 1, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी, कृषी वैद्य सदर पदाचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचा संशोधनाचा अनुभव असल्यास प्राधान्य। 67,000 रुपये पगार असणार आहे। पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी, पशुसंवर्धन। बघा, कृषी विद्याचा 1 संशोधन सहयोगीची पदसंख्या आहे आणि पशुसंवर्धन याची 1 पदाची संख्या संशोधन सहयोगीची रिक्त आहे। प्रयोगशाळा बघा, 1 कृषी उद्यानविद्या वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका उत्तीर्ण सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य। 29,200 पर्यंत असणार आहे। कंत्राटीचा कालावधी 11 महिने असणार आहे। कृषी सहाय्यक 1 कृषी उद्यानविद्या वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका उत्तीर्ण सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य। लिपिक 1 बघा, कोणत्याही शाखेतील पदवीधर MSc IT परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, मराठी 30 शब्द प्रति मिनिट सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य। सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य। बघा, 19,900 पर्यंत पगार असणार आहे। अटी व शर्ती दिलेल्या आहे। बघा, वयाची मर्यादा 38 वर्षापर्यंत असणार आहे। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्षाची ही वयोमर्यादा असणार आहे। अर्जदाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये माहिती भरून प्रकल्प प्रमुख सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी विद्या विभाग दापोली इथे कार्यालयात दिनांक 16 जानेवारी 2025 पूर्वी पोहोचतील अशा प्रकारे पाठविण्यात यावे। विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे। तर इथे ॲड्रेस दिलेला आहे, तिथे तुम्हाला खाली दिलेल्या ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढायची आहे, ते भरायची आणि तुम्हाला तिथे पाठवायचं आहे। बघा, तुम्हाला पाकिटावर तुमच्या पदाचं नाव लिहायचं आहे, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात तो पद, ठीक आहे। त्यानंतर अर्ज डॅश या योजनेअंतर्गत असे लिहावे असावे। त्यानंतर बघा, मुलाखत घेण्यात येईल। तुमची जर निवड झाली, तुम्ही शॉर्टलिस्ट झाला त्या ॲप्लिकेशन पाठवल्यानंतर, तर तुमचं इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जाल तेव्हा सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाल, ठीक आहे। आणि तुम्ही ज्या वेळेला जाल तुम्हाला प्रवास भत्ता मिळणार नाही, तुम्हाला स्वतःच पैसे खर्च करून जायचे आहे। त्यानंतर 100 रुपयाच्या किमतीचा स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून द्यावा लागेल की तुम्ही नोकरी सोडणार नाही दिलेल्या 11 महिन्यात आणि काम जे तुम्हाला नेमून दिले आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। नियमित नियुक्तीसाठी तुम्ही दावा करणार नाही, कारण ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बाकीचे इन्फॉर्मेशन वाचून घ्याल आणि हा अर्जाचा नमुना आहे, हा तुम्हाला बघा भरून पाठवायचा आहे। ती दिलेलं आहे सगळं, ते वाचून तुम्हाला पाठवायचं आहे। तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद।